पहिली बातमी उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचे राज्य, मात्र गेल्या 27 वर्षांपासून सर्वात जुना पक्ष या राज्यात सत्तेबाहेर आहे। त्यामुळे काँग्रेसला नवबळ देण्यासाठी आजपासून राहुल गांधी यांनी किसान यात्रा सुरू केली आहे। मात्र यात्रेच्या सुरुवातीला आज माशी शिंकली। नेमकं काय झालं पाहूया। हा गोंधळ उडालाय राहुल गांधींच्या कार्यक्रमात। त्यांना पाहण्यासाठी नाही तर चक्क खाटा पळवण्यासाठी। गांधींचं भाषण ऐकण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क खाटा पळवून नेल्या। आता राहुल गांधींच्या सभेत खुर्च्यांऐवजी खाटा कशाला प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्याचं कारण आहे स्वतः राहुल गांधी। काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी गांधींनी उत्तर प्रदेशातल्या देवरियापासून किसान यात्रेला सुरुवात केली। अभिनव कल्पना म्हणून यात्रेच्या सुरुवातीला खाट पंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही कल्पना राहुल यांचीच, पण खाटांना साखळ्या बांधून ठेवायला मात्र ते विसरले। राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं गरीब शेतकऱ्यांना मारक असल्याचा घणाघाती आरोप गांधींनी या पळवापळवी पूर्वी केला। बड़े लोगों का कर्ज माफ करना चाहते हैं आप कीजिए, मगर क्यों नहीं आप किसान का भी कर्ज माफ करें। किसान की जो समस्याएं हैं, किसान के सामने जो दुख है, किसान के दिल में जो घबराहट है, वो हम मोदी जी के कानों तक पहुंचाएं। ही किसान यात्रा दिल्ली पर्यंत जाणार आहे। वाटेत गांधी उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील। किसान मांग नावाचं पत्र पंतप्रधानांना देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या समस्येवर सरकारी उदासीनता अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे। मात्र पहिल्याच दिवशी पळवापळवीमुळे किसान विकास यात्रेची खाट पडली हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। दुसरी बातमी राज्यातल्या राजकारणाची। मुंबई महापालिकेत युती होण्याची शक्यता बळावली आहे। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागले। या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक असल्याची चिन्ह आहेत। जागांच्या गणिताचा खेळ सुरू झालाय। भाजपला 80 जागा सोडण्यावर पहिली बोली लागली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत जे शक्य झालं नाही, केडीएमसी महापालिका निवडणुकीत जे करणं दोन्ही पक्षांनी टाळलं, ते मुंबई महापालिका निवडणुकीत घडणार का? मुंबई महापालिका निवडणुकीला आता अवघे 5 महिने उरलेत। 9 सप्टेंबरला वॉर्डची पुनर्रचना जाहीर होते, तर 3 ऑक्टोबरला वॉर्डातल्या आरक्षणाची सोडत निघणार आहे। त्यामुळे साहजिकच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। यंदाही सगळ्यांचं लक्ष आहे ते शिवसेना भाजपमधल्या घडामोडींकडे। गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बिघडलेले सूर महापालिकेसाठी पुन्हा जुळणार का याबाबत उत्सुकता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती करण्यासाठी आग्रही आहेत। महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असावा या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही सुरू झाल्याची माहिती मिळते। मुंबईच्या राजकीय सर्वेक्षण आणि पक्षातल्या धोरणांसोबत केलेल्या सल्लामसलतीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला प्राथमिक स्तरावर 80 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे। हा आकडा वाटाघाटीनंतर 95 ते 100 पर्यंतही जाऊ शकतो। गेल्या काही निवडणुकांची राजकीय समीकरणं आणि आकडेवारी पाहिली तर 2007 साली महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी शिवसेनेने 158 जागा तर भाजपनं 69 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी शिवसेनेचे 84 आणि भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले होते आणि युतीची सत्ता स्थापन झाली। त्या निवडणुकीत शिवसेनेला 8,77,313 आणि भाजपला 3,35,664 मतं मिळाली होती। 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत रामदास आठवलेंचा रिपाई हा नवा भिडू आल्यानं युतीची महायुती झाली होती। त्यावेळी शिवसेना 135, भाजप 63 आणि रिपाई 29 असा नवा फॉर्म्युला अस्तित्वात आला। त्यावेळी शिवसेनेचे 75, भाजपचे 31 तर रिपाईचा 1 असे नगरसेवक निवडून येत महायुतीची सत्ता झाली होती। शिवसेनेला त्यावेळी 10,05,683 आणि भाजपला 3,97,797 मतं मिळाली होती। गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती तुटल्यानं मुंबईतली सगळी राजकीय समीकरणच बदलून गेली आहेत। या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढले। त्यावेळी भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 14 आमदार निवडून आले। भाजपला 16,84,243 आणि शिवसेनेला 13,50,384 मतं मिळाली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत ताकद वाढल्यानं साहजिकच भाजप आक्रमक झाली आहे।
मुंबई महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याची भूमिका प्रदेश पातळीवरच्या नेत्यांची आहे. तर भाजपकडून वारंवार मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे शिवसेनेमध्ये स्वबळावर निवडणूक लढावी असा एक मतप्रवाह आहे. प्रसंगी राज ठाकरे यांच्या मनसेशी शिवसेनेने युती करावी असंही मत मांडलं जातंय. मात्र या मतप्रवाहाला उद्धव ठाकरेंची संमती मिळणं सध्या तरी कठीण दिसतंय. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राज्यातली एकूण परिस्थिती पाहता दोघांनाही एकमेकांच्या मदतीच्या राजकारणाचीच आज जास्त गरज आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये सुरू असलेलं गुफ्तगू मुंबई काबीज करायला निघालेल्या भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींना कितपत रुचेल हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. 1.5 दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जातोय. तिसरी बातमी या संदर्भातली. 1.5 दिवसाच्या गणपतींना आज भावपूर्ण निरोप देण्यात येतोय. दादर आणि गिरगावच्या चौपाटीवर घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दादर चौपाटीवर घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांची गर्दी झाली आहे. गिरगाव चौपाटीवरही विसर्जनाची लगबग सुरू असून कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. गिरगाव, जुहू, दादर चौपाट्यांवर 50,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 1.5 दिवसांच्या जवळपास 1.5 लाख गणेश मूर्तींचं मुंबईत विसर्जन होत आहे. विसर्जनासाठी मुंबईतील सर्व चौपाट्यांवर व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी दादर चौपाटीवर विसर्जनासंदर्भात घेतलेला हा आढावा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. सध्या दादर चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय, जिथे काल ज्या बाप्पाचं वाजत गाजत आपण आगमन केलं, प्रतिष्ठापना केली, त्याला निरोप द्यायची वेळ आली आणि हीच दृश्य जी आहे ती आता आपण पाहतोय. दादर चौपाटीवर विधिवत पूजा करून, आरती करून गणपती बाप्पाला समुद्राच्या पाण्यात या ठिकाणी विसर्जन करण्यात येत आहे. चोख बंदोबस्त त्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलाय. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर महानगरपालिकेकडून देखील तटरक्षक जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी विसर्जनासाठी तैनात करण्यात आलेत. चौपाटीवर गर्दी आहे भक्तांची आणि मनोभावे पूजा अर्चना ज्या गणरायाची केली कालपासून, त्याला निरोप देताना जे भाविक आहेत त्यांच्यातली नाराजी जी आहे ती देखील दिसून येते. आपण बोलूया, आपल्या सोबत काही भक्तगण आहेत. काय सांगाल, विसर्जन करताय, पण विसर्जन करताना काय भावना आहेत तुमच्या? आता भावना आमच्या अशा आहेत की आम्हाला म्हणजे एकदम अत्यंत वाईट वाटतं की आम्ही एवढे वर्ष त्याची वाट बघतो आणि वर्षातून आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण 1.5 दिवसामध्ये आम्ही एवढे सजावट करतो, हे करतो, पण आता काहीच म्हणजे जाताना वाईट वाटतं ना. आता एवढी मंडळी आहे, हे आमच्या घरातली सगळी फॅमिली आहे, पण आता सर्वांना नाराज होतो. आपण 2 महिने 3 महिने गणपती येणार म्हणून वाट बघत असतो आणि गणपती येतात आणि लगेच निघूनही जातात. आपल्याला समजत पण नाही की कधी येतात कधी जातात. मग आणि तो क्षण असतो तो एवढा छान वाटतो आपल्याला आणि अचानकपणे जाणार तर घरात एकदम सन्नाटा होतो. त्यामुळे खूप असं वाईट वाटतं मनाला. ज्यावेळी गणपती येतात त्यावेळी आम्ही त्यांची मनापासून सेवा करून नंतर विसर्जन करताना आम्हाला वाईट वाटतं. नक्कीच वाईट वाटतं, कारण वर्षभर गणरायाची वाट पाहतात आणि तो येण्याआधी जी आहे त्याची जय्यत तयारी होत असते. मात्र काही तासांमध्येच गणरायाला निरोपही द्यावा लागतो आणि म्हणून तीच भावना सध्या गणेश भक्तांमध्ये या ठिकाणी दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश, दीपाली जगताप पाटील, झी मीडिया. पुढची बातमी आहे ठाण्यातल्या एका रणरागिणीची. सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीनं रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली. ठाण्यातली ही घटना आहे. हा तरुण एका मुलीची सतत छेड काढायचा. आधी त्या मुलीनं त्याकडे दुर्लक्ष केलं, तरीही त्याच्याकडून त्या मुलीची छेड काढणं सुरूच होतं. त्यामुळे संयमाचा बांध तुटलेल्या त्या मुलीनं अखेर दुर्गावतार धारण केला आणि या स्त्रीलंपट तरुणाला बदडलं. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पाटील नावाचा मुलगा आहे, त्याने तो माझ्या मागे लागलेला, मला धमकी देत होता. माझा भाऊ PS आहे, माझी बहीण कलेक्टर आहे, बघ तुझ्या बापाला रिक्षात घालून मारेल, भाऊ पोलीस आहे, तर तुझ्या फॅमिलीवरती कोणत्या पण प्रकारे गुन्हा दाखल करून मी त्यांना अटक करेल. मला हो बोल, नाही तर बघ. माझ्यावर त्यांनी जबरदस्ती करण्याचा पण प्रयत्न केला. मला त्यांनी 2दा मारली
आणि त्यांनी त्याचा भाऊ PSI बहीण कलेक्टरकडे सांगितल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जायला घाबरलो. त्यानंतर आम्ही अवर साहेबांकडे गेलो. त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी त्या मुलाच्या 4 चापटी मारल्या. त्याला पोलीस स्टेशनला अटक केली आणि आता आम्हाला न्याय मिळाला. मुंबई अग्निशमन दलातल्या जीवघेण्या भरतीला झी 24 तासनं वाचा फोडली आहे. 5वी बातमी या संदर्भातली. मुंबईतील अग्निशमन दलाच्या जीवघेण्या भरती प्रक्रियेची राज्य मानवी हक्क आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. झी 24 तासच्या वृत्तानंतर आयोगानं स्वतःहून दखल घेत महापालिकेला नोटीस बजावली आहे. 28 सप्टेंबरपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना देण्यात आले. 19 फूट उंचीवरून उडी मारताना उमेदवारांच्या सुरक्षिततेची काळजी का घेण्यात आली नाही असा सवाल आयोगानं केलाय. अग्निशमन दलाच्या भरतीत उमेदवारांसाठी 19 फूट उंचीवरून उडी मारण्याचा निकष ठेवण्यात आला होता. यात सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यामुळे 200हून अधिक उमेदवार जखमी झाले होते. यात अनेकांचे हात आणि पायही मोडले होते. झी 24 तासनं हे वृत्त दाखवल्यानंतर महापौरांनीही चौकशीचे आदेश दिले. आणि आता 6च्या 6 बातम्यांमध्ये शेवटची बातमी प्राण्यांच्या हल्ल्यांची. यवतमाळ जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. राळेगावच्या खैरगाव कासार इथल्या शेतकरी मारुती नागोसे याला वाघानं ठार मारल्यानंतर पाचमोह जंगलात सखाराम टेकाम याला देखील वाघानं ठार केल्याचं समोर आलंय. जोटिंगदरा पांढरकवडा इथं राहणारे खाराम टेकाम घरीत न परतल्यामुळे त्यांचा शोध सुरू होता. अखेर लचके तोडलेल्या स्थितीत सखारामचं शव मिळालं. या परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक जनावरांचा फडशा त्यानं पाडला. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या कोटखेड शिवारात आज पुन्हा पिसाळलेल्या अस्वलानं 2 तरुणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. डोंगरशेवली येथील बबन चव्हाण आणि छगन चव्हाण हे दोघे भाऊ बाईकवर शेतामध्ये जात असताना अचानक पिसाळलेल्या अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी दोघा भावांनी 10 ते 15 मिनिटं अस्वलासोबत झुंजही दिली. आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाल्यानं अस्वलानं पळ काढला. पण अस्वलाच्या हल्ल्यात छगन नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय. दोघांनाही बुलढाणा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याआधी अस्वलानं केलेल्या हल्ल्यात डोंगरशेवलीमधल्याच 65 वर्षीय मोहम्मद शाह बिबन शाह यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचा नातू जखमी झाला. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाची तोडफोड करून निषेध नोंदवला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.